ही युती कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे, ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. बाळासाहेबांची युती ही एक कार्टुनिस्ट आणि अटल बिहारी कवी होते, एका कवीची युती होती. त्याच्यावरती काय म्हणणं आहे मिस्टर फडणवीसांचं? एक कार्टुनिस्ट कॅमेरामॅन व्हायला किती संघर्ष आणि अभ्यास करावा लागतो हे त्यांना कळणार नाही. ते वकील झाले पण वकिली केली का? मला कोणीतरी म्हणालं कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली. मी म्हटलं नाही, असं म्हणणं योग्य नाही. मग म्हणे कॉमेडियन आणि कॅमेरामॅनची युती झाली. म्हटलं हेही म्हणणं योग्य नाही. मी त्याला स्पष्ट सांगितलं, कोणाचं प्रोफेशन काही असू शकतं, त्याच्यावरनं तुम्ही त्यांची खिल्ली उडवणं हे योग्य नाही. ही युती कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे, ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. एक कन्फ्युज्ड आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे. कन्फ्युजन आणि करप्शनची नीती आहे. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते ना, मग तुम्ही त्यांना तेच म्हणाल. बाळासाहेबांची युती ही एक कार्टुनिस्ट आणि अटल बिहारी कवी होते, एका कवीची युती होती. त्याच्यावरती काय म्हणणं आहे मिस्टर फडणवीसांचं? सांगा ना मला. तुमच्याकडे कोणतीही कला नाही भ्रष्टाचाराशिवाय आणि झुंडशाहीशिवाय. कोणत्या कलेमध्ये हे अवगत आहेत का? मला सांगा ना. कोणत्या? एकनाथ शिंदे काल साहित्य संमेलनात भाषण करत होते, मला हसायला झालं. डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांना आमंत्रण असायला पाहिजे, ते राज्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांना बोलवलं म्हणून मलाही बोलवा असा हट्ट शिंदेच्या लोकांनी साहित्य संमेलनात धरला का? मोठी देणगी दिली असेल तर दिल्लीत दिली होती. आणि काल ते भाषण करत होते साहित्यावर. हे गंमतच चालली आहे राज्यामध्ये, हे विनोदच चाललेला आहे. एक कार्टुनिस्ट कॅमेरामॅन व्हायला किती संघर्ष आणि अभ्यास करावा लागतो हे त्यांना कळणार नाही. ते वकील झाले पण वकिली केली का? अजिबात नाही. पण त्यांनी म्हटलं करप्शन आणि कन्फ्युजन असाही उल्लेख केला. करप्शनचा बादशाह कोण असेल तर भारतीय जनता पक्ष आहे. करप्शन काय लेवलला आहे त्यांच्या सरकारमध्ये अजित पवारांनी सांगितलंय की भाजपची भूक बकासुराची आहे. माझ्यावर 70,000 कोटीचा आरोप केला आणि मी त्यांच्याबरोबर पक्षात आहे, यापेक्षा भ्रष्टाचाराचा पुरावा काय भाजपला? स्वतः त्यांच्या डेप्युटी सीएमनी भ्रष्टाचाराचा पुरावा दिलेला आहे. हो, हां, मुंबई विकली अडाणींना. हा भ्रष्टाचार नाही का? हा भ्रष्टाचार नाही. अख्खा देश अडाणीच्या घशात घातला. हा भ्रष्टाचार नाही. काय सांगतात मिस्टर देवेंद्र फडणवीस? मुख्यमंत्री आहात, मुख्यमंत्र्यासारखं वागा आणि बोला. असेल ना वाचन? आमची वाचन संस्कृती आहे ना. आम्ही सुशिक्षित लोक आहोत. तुमच्या पक्षातल्या लोकांना लिहिता वाचता येत नाही आणि साहित्य संमेलनात जाऊन भाषणं करताय. काय सांगताय तुम्ही? आहे ना, काय ते बोलतील ते आहे. पण तुम्ही वचननामा आमचा वाचलाय, किती ताकदीचा आहे तो फडणवीसांनी, म्हणून त्यांना बोलावं लागतं. तुमची ॲलर्जी कोणाला आहे? हे वंदे मातरमवर जेव्हा चर्चा झाली पार्लमेंटला, तेव्हा देशाने ऐकलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कधी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही, कधी वंदे मातरम म्हटलं नाही, कधी आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही. अशा संघाचे कार्यकर्ते आम्हाला वंदे मातरमवर सांगतायत. हे गंमत आहे. 50 वर्ष देशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नाही, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही कार्यकर्ता देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधी उतरला नाही, साधी कधी काठी लाठी खाल्ली नाही, कधी शहीद झाले नाहीत, आमच्या महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये, संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये हे कधी नव्हते. आणि हे आम्हाला वंदे मातरमवर आता आम्हाला प्रवचनं देत आहेत, ज्ञान देत आहेत.